देशासाठी बलिदान देणारे आंबेगाव तालुक्यातील वीर सुपुत्र शहीद जवान प्रसादभाऊ थोरात व शहीद जवान सुधीरभाऊ थोरात यांच्या पवित्र स्मृती आणि प्रेरणेने आज चांडोली बुद्रुक येथे एक विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सावली फाउंडेशन आंबेगावच्या वतीने महात्मा गांधी विद्यालय भागशाळा चांडोली बुद्रुक येथे अनाथ आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमात समाजातील अत्यंत वंचित, ज्या मुलांना आईवडील नाहीत अशा अनाथ विद्यार्थ्यांना आणि आर्थिक परिस्थिती हालाकीची असलेल्या गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याचे म्हणजे वह्या, पुस्तके व शालेय दप्तर वाटप करून त्यांच्या शिक्षणाला आधार देण्यात आला। सावली फाउंडेशन आंबेगावचे संस्थापक पंकज गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेने आजवर समाजात आपली एक वेगळी आणि हक्काची ओळख निर्माण केली आहे। केवळ शैक्षणिक मदतच नव्हे तर पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण, आरोग्य क्षेत्रात सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आणि आणीबाणीच्या प्रसंगी गरजू रुग्णांना तात्काळ रक्तपिशवी उपलब्ध करून देण्यात फाउंडेशनचे कार्यकर्ते नेहमीच तत्पर असतात। याशिवाय तालुक्यातील अनेक गरीब शेतकरी आणि गरजू कुटुंबांना फाउंडेशनच्या माध्यमातून वेळोवेळी मोठी आर्थिक मदतही पुरवण्यात आली आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयाचे माजी उपप्राचार्य माधवराव कानडे सर यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रीतीताई थोरात लाभल्या होत्या। या प्रसंगी व्यासपीठावर मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा राजश्रीताई गांजळे, नगरसेविका अंजलीताई बानखेले, माऊली थोरात गुरुजी, बाळासाहेब कानडे सर, कान्होबा डोंगरे सर आणि आदिनाथ थोरात आदी राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांनी सावली फाउंडेशनच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आणि शहीद जवानांच्या स्मृती जपण्याचा हा आदर्श मार्ग असल्याचे सांगितले। यावेळी सावली फाउंडेशनचे अध्यक्ष कमलेश थोरात तसेच नरेन थोरात, रुपेश थोरात, हेमंत खेडकर, अतुल थोरात, विजय शिंदे, गोरक्ष थोरात, ओंकार गाडेकर, वंश औटे, राजश्रीताई थोरात, स्वातीताई वैराळ तसेच महात्मा गांधी विद्यालय मंचर भागशाळा चांडोली बुद्रुकचे सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते। गावचे संस्थापक माननीय श्री पंकजी गाडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं सावली फाउंडेशन आंबेगावचे हे कार्य अतिशय उत्तमरित्या चालू आहे। आज आपण सर्वजण एका अत्यंत प्रेरणादायी आणि समाजोपयोगी कार्यक्रमासाठी येथे एकत्र आलेलो आहोत। खरं तर समाजसेवेची खरी ओळख ही नाव आणि प्रसिद्धी किंवा अपेक्षेमध्ये नसते, तर ते निस्वार्थ भावनेत असते। हीच भावना घेऊन सावली फाउंडेशन आंबेगाव गेले 5 ते 6 वर्षापासून या ठिकाणी समाजातील विविध क्षेत्रात कार्य करत आहे। त्याचप्रमाणे सर्वप्रथम पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून आजपर्यंत आपण 1.5 ते 2,000 वृक्षांची लागवड त्या ठिकाणी केलेली आहे। त्यांचे उत्तम पद्धतीने आपण संवर्धन देखील करत आहोत आणि त्या वृक्षांसाठी ड्रिपिंगची व्यवस्था असेल, सेंद्रिय खताचा वापर असेल, अशा पद्धतीने आपण त्यांची व्यवस्थित सेवा करतो। आणि विशेष बाब म्हणजे ही सेवा करत असताना सावली फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते हे ग्राउंड लेवलला स्वतः टिकाऊ पुढे घेऊन त्या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने त्या वृक्षांची सेवा करत असतात। आपल्या सर्वांना सांगण्यासाठी अभिमान वाटतो। आता येत्या जुलै महिन्यामध्ये देखील 1.5 ते 2,000 वृक्षांचा आमचा संकल्प आहे। खर तर वृक्ष संवर्धन करणं ही काळाची गरज आहे। त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आपण अनेक गरजू आणि गरीब रुग्णांना विनामूल्य रक्तपिशवी या ठिकाणी देत आहोत। त्याचप्रमाणे 1200हून अधिक रुग्णांना याचा आपण लाभ दिलेला आहे। तसेच विनामूल्य अँब्युलन्स सेवा देखील फाउंडेशनच्या माध्यमातून आपण करत आहोत। त्यासाठी आपल्या फाउंडेशनच्या मागे माननीय श्री महेश भाऊ वाघ यांचा चांगल्या पद्धतीने सपोर्ट असतो आणि अनाथ आणि गरजू मुलांसाठी वस्त्र वितरण असेल, अनेक विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा शिक्षणाचा खर्च उचलणे, यापूर्वी देखील आपण अनेक विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे। गरीब कुटुंबातील हुशार विद्यार्थी कुमार आर्यन सुनील शेटे याला देखील आपण 2 वर्षापूर्वी
11वी आणि 12वीच्या शिक्षणासाठी 14,000 रुपयाचा धनादेश त्याच्याकडे सुपूर्द केला आणि यापुढे देखील आपण त्याला लागेल ती मदत यानंतर देखील फाउंडेशनच्या माध्यमातून करणार आहोत. अतिशय गोरगरीब कुटुंबातून हा हुशार विद्यार्थी प्रामाणिकपणे आता देखील तो सीएटी मध्ये चांगल्या 96% गुणांनी त्या ठिकाणी तो पास झालेला आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आपण किल्ले सफर आणि किल्ले बनवा स्पर्धा आयोजित करतो. तर त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शिवरायांची माहिती व्हावी त्यासाठी आपण अनेक विविध गडांवर विद्यार्थ्यांना घेऊन जात असतो. तर त्यामध्ये तसेच आपल्या गावातील एक सहकारी शेतकरी कुटुंबातील एक काळ्या आईची सेवा करणारा प्रामाणिकपणे सुरेश भाऊ थोरात यांचा विजेचा शॉक लागून थोड्या दिवसापूर्वीच निधन झाले. त्याला देखील त्या भावाला देखील आपण 1,41,000 रुपयाचा धनादेश त्या ठिकाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुपूर्द केलेला आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ती मदत आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. तसेच किशोर भीमाजी ताजवे राहणार नारायणगाव यांचा किडनी ट्रान्सप्लांटच्या उपचारासाठी आपण त्या ठिकाणी 6,000 रुपयाची मदत त्या ठिकाणी दिलेली आहे. पण फुलाची पातळी आपण प्रत्येकाला मदत करत असतो, मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण अनेकांचे फोन येतात, कॉल येतात, परंतु सावली फाउंडेशन प्रत्येकालाच मदत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असते. अलीकडे चांदोली गावावर आलेल्या वादळी संकटामध्ये नुकसान झालेल्या 10 शेतकऱ्यांना आपण प्रत्येकी 5,000 रुपयाचा धनादेश त्या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे आणि 50,000 रुपयाची मदत त्या ठिकाणी एकूण रक्कम आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. या ठिकाणी विशेष उल्लेख करावासा वाटतो की सावली फाउंडेशनच्या कार्यावर प्रभावित होऊन नाव न सांगण्याच्या अटीवरून एका व्यक्तीने आपल्याला 50,000 रुपये त्या ठिकाणी ही मदत देण्यासाठी दिलेली आहे. त्याचप्रमाणे अशा निस्वार्थ सहकार्यामुळे समाजसेवेच्या कार्याला नवी ऊर्जा मिळत असते. तसेच आदरणीय महेश भाऊ वाघ यांच्या माध्यमातून देखील नेहमी या ठिकाणी फाउंडेशनला सहकार्य लाभत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याच माध्यमातून 2 वर्षापासून या ठिकाणी अँब्युलन्स सेवा निरंतर चालू आहे. वीर जवान प्रसाद भाऊ थोरात व वीर जवान सुधीर भाऊ थोरात यांना विनम्र अभिवादन करते आणि महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य, उपस्थित मान्यवर, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि सावली फाउंडेशनचे संस्थापक, सर्व सदस्य आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, खरं तर मी तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानते. कारण का तुम्ही आम्हाला इथे बोलवलं आणि आम्हाला मी आतापर्यंत बऱ्याचदा पाहिले गुरुजी, नानाडी गुरुजी, म्हणजे आता मी आल्यापासून पाहते, मी प्रत्यक्षात पहिल्यांदा योग आलाय मला तुम्हाला पाहण्याचा. खरं तर म्हणजे सगळ्यांचं कौतुक, आधार वाटतं खरं तुम्हालाच म्हटलं पाहिजे या गावचं. आणि तुमच्या चांदोली गावचा आदर्श खरंच घेण्याजोगा आहे. कारण त्या समाजात आपण पाहतो एकमेकांचं पाय ओढलं जातं, पण इथे हातात हात घेऊन समाजाला पुढे नेण्याचं काम हे सावली फाउंडेशन तर्फे केलं जातं. कारण का मला वाटतं आम्ही निवडणूक झाली त्यावेळेस रक्तदान शिबिर होतं, खूप भव्य दिव्य असं हे रक्तदान शिबिर पाहून सगळ्यांनी आयोजित केलं होतं. रक्तदान देण्याचं हे सर्वात श्रेष्ठ दान आहे, वृक्षदान आहे किंवा सावली देण्याचं, निराधार मुलांना सावली देण्याचं काम खरंच नावाप्रमाणे सावली देण्याचं काम हे सावली फाउंडेशन करतं. त्या सावली फाउंडेशनचं मनापासून खरंच अभिनंदन आणि कौतुक करते. आणि गावेकरांचं फॉलोअप म्हणायचं तर मला वाटतं माझं नक्की नव्हतं इथे कार्यक्रमाला येण्याचं, कारण माझं शेड्यूल ठरलेलं होतं. पण सरांचा परवा फोन, काल फोन, आज सकाळी सुद्धा मेसेज, म्हणजे एवढं प्रामुख्याने फॉलोअप सुद्धा केलं, ते खूप महत्वाचं असतं. कोणतीही संस्था उभारणं किंवा रोप लावणं हे खूप महत्वाचं, तेवढ्यापेक्षा ते शिकवणं खूप महत्वाचं आहे. आणि नक्कीच तुमच्या चांदोली गावचं खरंच सर्वांचं, आपली टीमचं, सावली फाउंडेशनचं खरंच गोड कौतुक. इथून पुढे तुमच्या सावलीला प्रत्येक जण बसो. शहीद जवान या विद्यालयाचे 2 माजी विद्यार्थी नाहरी माळ्यातील प्रसाद बाजीराव थोरात आणि पाचघर वस्तीवरील सुधीर पंढरीनाथ थोरात यांच्या देशासाठी असणाऱ्या बलिदानामुळे प्रेरणा घेऊन
पंकज गाडेकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी स्थापन केलेली ही सावली फाउंडेशन आणि या सावली फाउंडेशनच्या माध्यमातून जे विविध उपक्रम जे समाज उपयोगी आहे त्याच्यातला महत्वाचा उपक्रम आहे तो वृक्षारोपणाच्या हेतूने या फाउंडेशनची स्थापना झाली आणि ते करत असताना वृक्षारोपण करायचं, वाढवायचं, त्यांचं संगोपन करायचं, त्यांची पाण्याची वगैरे व्यवस्था करायची, स्वतः खड्डे घ्यायचे, हा उपक्रम करत असतानाच बाकीचे उपक्रम त्यामध्ये रक्तदान शिबिर भरवणे, गरजू विद्यार्थ्यांना रक्ताचा तुटवडा आला तर त्यांच्यापर्यंत रक्त पोच करणं, त्याचबरोबर आपले महेश भाऊ वाघ यांनी फाउंडेशनला केलेली मोलाची मदत म्हणजे अँब्युलन्स, या अँब्युलन्सचा सुद्धा वापर गरीब होतकरू लोकांसाठी या सावली फाउंडेशनच्या माध्यमातून होतो. असं चांगलं उपक्रम या सावली फाउंडेशनच्या माध्यमातून होता. त्याला सर्व लोकांचा म्हणजे समाजामधील विद्यार्थ्यांचा तर सहभाग त्यांच्यामध्ये आहे, परंतु दानशूर व्यक्तींनी सुद्धा त्या फाउंडेशनला सढळ हाताने मदत करण्याचं काम होते आणि त्यातून चांगले उपक्रम या फाउंडेशनच्या माध्यमातून होतात. मी सर्व सदस्यांना, आता हे सर्व सदस्य जे फाउंडेशनचे आहेत ते सगळे या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत, या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी सदिच्छा शुभेच्छा देतो. सावली फाउंडेशनचे सर्व सदस्य, संस्थापक, अध्यक्ष आणि समोर बसलेले सर्व माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपल्या चांडोली बुद्रुक भागशाळा आज या ठिकाणी सावली फाउंडेशनच्या माध्यमातून एक चांगला असा उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय. खरं तर देश सेवेसाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली ते आपल्याच गावातील सुधीर भाऊ असतील, प्रसाद भाऊ असतील, त्यांच्या स्मृतीला विनम्र असं अभिवादन या ठिकाणी करते. आणि त्यांच्याच प्रेरणेनं स्थापन झालेली ही आपली सावली फाउंडेशन ही संस्था आज गावामध्ये नाही तर गावाच्या बाहेर जाऊन देखील अतिशय चांगल्या प्रकारचं काम या संस्थेचं त्या ठिकाणी आहे. आपल्या सर्वांनाच माहित असेल की विंदा करंदीकर यांची एक कविता आहे, देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे, देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे खूप काही असतं पण ती देण्याची दानत सुद्धा आपल्यामध्ये असावी लागते. खरं तर आपल्या घरासमोर एखादी बाग फुलली असेल तर त्यातलं एखादं फुल आपल्याला इतरांना देता आलं पाहिजे. जर आपले सूर जुळले तर एखादं गाणं इतरांना देता आलं पाहिजे. आपली ओंजळ नेहमी इतरांसाठी झुकती असावी आणि आपल्याकडे जे हवं ते आपल्याला इतरांना देण्याची भावना मुळात आपल्या मनात येणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि हेच कार्य आपल्या गावातील सर्व तरुण मित्रमंडळींनी एकत्र येऊन हातात हात घेऊन आज एक सामाजिक उपक्रम ते चांगल्या प्रकारे सावली फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवत आहेत. सावली फाउंडेशनचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. इथे उपस्थित प्रत्येकानं त्यांचं कौतुक त्या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर आज लोकांकडे खूप अशी संपत्ती आहे पण ती देण्याची दानत नाही आणि ती स्वतःलाही नीट खाता येत नाही अशी परिस्थिती आज आपण समाजामध्ये बघतो. पण आपल्या गावातील काही तरुणांनी आपण आपल्या गावचं समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून या संस्थेची त्या ठिकाणी स्थापना केली. आज आपण बघतो रक्तदान शिबिर असेल, झाड वृक्ष लावगड असेल, वृक्ष संगोपन असेल आणि गरीब आणि गरजूंना एक हात मदतीचा आपल्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी आज आपण शालेय वस्तूंचं वाटप त्या ठिकाणी केलं. खरं तर खूप कौतुकास्पद अशी ही गोष्ट आहे. आणि नेहमीच फक्त हे गावातील तरुण एकत्र येत नाही तर त्यांनी आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व आदरणीय ज्येष्ठ असतील, आपल्या गावामध्ये सामाजिक राजकीय काम करणारे सर्व व्यक्ती असतील, यांना सोबत घेऊन जाऊन हा चांगल्या प्रकारचा उपक्रम ही संस्था त्या ठिकाणी राबवत आहे. मला तुम्हाला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे, आपली भावना एकच असली पाहिजे की आपल्याला घेणाऱ्यातलं नाही तर देणाऱ्यातलं होता आलं पाहिजे. यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर माझ्या विद्यार्थी मित्रांना चांगला अभ्यास करावा लागेल आणि पुढे जाऊन चांगल्या प्रकारची नोकरी आणि व्यवसाय करून
मदतीची परतफेड करायची आहे ही भावना फक्त आपल्या मनात ठेवा, एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते. खरं तर आज खूप आनंद झाला. शाळेमध्ये खूप दिवसांनी मी त्या ठिकाणी आले आहे. गावची प्रथम लोकनियुक्त सरपंच असताना, सल्लागार समितीवर अध्यक्ष असताना नेहमीच आपल्या शाळेत येणं जाणं त्या ठिकाणी होतं. पण आता जबाबदारी त्या ठिकाणी वाढलेली आहे. 20-22 गावं आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये त्या ठिकाणी येतात आणि गावाबाहेर काम करताना खरंच गावचा जो कारभार आहे, गावची जी धुरा आहे ती सांभाळण्याचं काम आपलं सावली फाउंडेशन त्या ठिकाणी करत आहे. जरी गावाबाहेर काम करत असले तरी नक्कीच आपल्या शाळेसाठी, आपल्या गावासाठी आणि काहीतरी देण्याची भावना नेहमीच आपल्याही मनात असते आणि आपल्या गावातील ग्रामस्थ देखील आपल्या शाळेसाठी नेहमीच तत्परतेनं ज्या गोष्टी पाहिजे ते देण्यासाठी ते तत्पर असतात.